शुभ संध्याकाळ सगळ्यांना। माझ्या गोड ताईंनो, गृहिणींनो, मैत्रिणींनो आणि मावशांनो, आशा करते की तुम्ही सगळ्याच मस्त आणि स्वस्त असाल। तर आता इथे मी संध्याकाळचं माझं रुटीन शेअर करत आहे। आता साधारणपणे क्लास झालेला आहे माझा आणि झाड लोट करून दिवाबत्ती झालेली आहे आणि आता इथे मी किचनमध्ये आलेली आहे। आता किचनमध्ये जवळपास मला 7:45 वाजलेले आहेत आणि 7:45 वाजता मी इथे स्वयंपाकाला लागलेली आहे। चहा पाणी झालेलं आहे आमचं। क्लास झाल्यानंतर शक्यतो मी चहा पाणी करते, असं नाहीये की 5:30 झाले आणि चहाचा वेळ झाला आणि लगेचच चहा ठेवा, कारण की त्यावेळेस मी माझा क्लास घेत असते आणि क्लासमध्ये असल्यामुळे मी मध्येच चहा वगैरे करण्यासाठी काही उठत नाही। त्यामुळे क्लास वगैरे झाल्यानंतरच हे सगळं मी उरकून घेते। झाडलोट झाल्यानंतर चहा पाणी झाल्यानंतर मुलं त्यांची त्यांची आता आपापल्या कामामध्ये व्यस्त झालेली आहे। कोणी गेम खेळतंय, कोणी आणखीन आलेलं नाहीये कॉलेजवरून। तर म्हटलं तोपर्यंत इथे आता स्वयंपाक करून घेते। तर 7:45 वाजता इथे बरोबर मी किचनमध्ये आले आणि आजचा साधासाच मेनू आहे। तर दुपारचा स्वयंपाक बराचसा शिल्लक होता, त्यामुळे मी आता थोडंसंच काहीतरी बनवणार होते। तर भाजी काय करू हा एक टेन्शन होतं। फ्रीज चेक केलं तर मग फ्रीजमध्ये दुधी निघाला, कारण की काल परवा मी भाजी आणली होती आणि दुधीचं लक्षातूनच गेलं होतं माझ्या। तर म्हटलं चला दुधीची भाजी करून घेऊया। दुधीचं साल काढलं, बारीक चिरून घेतला, पाण्यामध्ये घालून घेतला आणि त्यामध्येच अर्धा टोमॅटो मी चिरून घातला। आता दुधी मी खूप साध्या पद्धतीने बनवते। शक्यतो माझ्या ज्या सुक्या भाज्या असतात आणि रस्सा भाज्या जरी असल्या तरी त्या बिना वाटणाच्याच आम्ही जास्तीत जास्त बनवतो। वाटणाच्या भाज्या शक्यतो नॉनव्हेज मध्येच आम्ही वाटण वापरतो। तर आता दुधी मी साधाच बनवणार आहे। इथे साधारणपणे लसणाची फोडणी, जिरं मोहरीची फोडणी घालणार आहे आणि बारीक चिरलेला हा जो दुधी आणि टोमॅटो आहे तो डायरेक्ट मी यामध्ये घालून घेणार आहे आणि हळद आणि तिखट मीठ इतकंच मी घालणार आहे आणि थोडीशी तुरीची डाळ घालणार आहे। तर वाटण वगैरे काही लावणार नाहीये किंवा शेंगदाण्याचं कूट देखील काही घालणार नाहीये, कारण की मला आज हा दुधी डाळीतला बनवायचा आहे आणि तो देखील सुकी भाजी बनवायची त्याची। तर इथे मी फोडणीला घातलं दुधी, खूप छान होतो। तर काही भाज्या ना मला शक्यतो साध्या पद्धतीने बनवलेल्या आणि कमीत कमी मसाले वापरलेल्याच आवडतात। जितक्या भाज्या आपण साध्या पद्धतीने बनवू ना काही भाज्या, तितक्या त्या टेस्टी होतात। तर असं मला वाटतं, म्हणूनच त्यापैकी ही एक दुधीची भाजी आहे। मिक्स करून घेतलं, झाकण ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या बाजूला मी इथे आता भाकरी करून घेणार आहे। तर आता सकाळचं तसं म्हणायला गेलं तर भात आहे आणि थोडीशी आमटी शिल्लक आहे, त्यामुळे मग विचार केला की आता फक्त दुधीची भाजी आणि भाकरीच बनवायची। कसं आहे, काम थोडंसं सोपं होतं आणि दुपारचा स्वयंपाक थोडंसं शिल्लक राहिला ना की मग आणखीनच सोपं होऊन जातं। दुपारचा स्वयंपाक थोडंसं जास्तीतच करते, कारण की जर मुलगा लवकर आला तर त्याला भूक लागलेली असते आणि मग जर दुपारचा स्वयंपाक असेल तर मग मी त्याला त्यातलंच जेवू घालते। कधी कधी स्वयंपाकाला वेळ होतो, मग अशा वेळेस दुपारचा स्वयंपाक मला हातभार लावतो। आता इथे मी भाकरी करून घेते पटकन। तर मुलांना शक्यतो म्हणजे मोठ्या मुलाला आणि लहान मुलाला ज्वारीची भाकरी आवडते। बाजरीची भाकरी शक्यतो आम्ही थंडीच्या सीझन मध्येच खातो। मस्त अशी मऊ लुसलुशीत ज्वारीची भाकरी करते, कारण की ज्वारीच्या भाकरीमध्ये म्हणजे पिठामध्ये मी तांदूळ देखील दळले होते मिक्स असे, त्यामुळे भाकऱ्याने एक छान शुभ्र कलर येतो आणि तांदळाच्या आणि ज्वारीच्या ही जे मिक्स पीठ आहे त्याच्या भाकरी देखील खूप छान अशा तयार होतात। तर आता जास्त काही भाकऱ्या मला करायच्या नाही, साधारणपणे 3 भाकरी मला पुरेशा होतील, कारण की सकाळच्या 1 ते 2 चपात्या देखील शिल्लक आहेत। तर आता हे पटकन मी शेकून घेते। भाजी एकीकडे शिजते। आज बऱ्यापैकी मला काम आहे, जसं की भाज्या निवडायच्या आहेत आणि मुलाचा प्रोजेक्ट देखील मला बनवायचा आहे। तर दुपारी मी त्याला सांगितलेलं बनव आणि दुपारी त्याने Googleवर सर्च केलं, थोडंसं टेक्स्टबुकमध्ये वगैरे सर्च केलं, पण मग त्याला पाहिजे तशी काही आयडिया मिळाली नाही। मग मी म्हटलं की ठीक आहे, रात्री मला वेळ भेटल्यानंतर आपण दोघं जण प्रोजेक्ट बनवूया। आता रात्रीच बनवायचं का, दुसऱ्या दिवशी देखील मी बनवू शकले असते, पण नाही, आमचा मुलगा जो आहे तो खूपच म्हणजे त्याला ज्या वेळेस सबमिशन असतं त्याच्या आदल्या दिवशीपासून तो कामाला लागतो। मग त्या दिवशी मी त्याला सांगितलं होतं, त्याने काही काम केलंच नाही प्रोजेक्टचं, तर म्हटलं मग चला आज रात्री मीच त्याला करून देते। म्हणजे माझी आयडिया होती आणि बऱ्यापैकी टीचरने लिहून दिलं होतं की कशावर करायचं आहे, तर तो आम्ही आता प्रोजेक्ट करणार आहोत। स्वयंपाक तयार झाला आणि आता इथे मिस्टर म्हणाले होते की खरडा बनव म्हणून जेवणामध्ये तोंडी लावायला, तर आता इथे तोच खरडा बनवून घेते।
जेवणाच्या ताटामध्ये तोंडी लावायला आजूबाजूला थोडेसे काही प्रकार असले ना, जसं की खरडा, चटण्या, लोणचं, पापड किंवा मग दही वगैरे असलं ना, की 2 घास जास्तच जातात. आणि मिस्टर म्हणाले होते की खरडा बनव म्हणून, आणि मिरच्या आणून पडल्या होत्या 2 दिवस झालं, पण त्याचा काही मुहूर्त लागत नव्हता. तर म्हटलं की चला आज थोडंसं आपण खरडा बनवूया. गरम तव्यावरती मस्तपैकी पोपटी मिरच्या तुकडे करून टाकल्या, थोडासा कांदा, थोडेसे शेंगदाणे आणि सोबतच लसूण भाजून घेते चांगलं तेल घालून. लालसर अशा मिरच्या भाजल्या की खरडा खूप छान असा लागतो. लसणाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं आणि त्यामध्ये शेंगदाणे आणि थोडासा कांदा घालायचा. टोमॅटो घालत असाल तर उत्तम, म्हणजे जो तिखटपणा आहे खरड्याचा तो जरा कमी होतो. भाजून घेते लालसर मिरच्या आणि भाजून घेतलं की याला आता मी मिक्सरवरच बारीक करणार आहे. आता खरडा बनवत असताना जास्त बारीक पण करायचं नाही, भरडसर ठेवायचं. खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये खूप उत्तम प्रकारे खरडा बनवला जातो, पण आता माझ्याकडे खलबत्ता जो आहे तो लहान आहे. दगडी खलबत्ता घ्यायचा विचार चालू आहे, पण आता त्या बायका देखील मला आता खूप दिवस झाले नजरेस पडलेल्या नाहीयेत. तर घ्यायचा विचार करते, लवकरच घेऊन टाकेल दगडी खलबत्ता. खलबत्त्यामध्ये तयार केलेला खरडा खूप छान लागतो. माझी आजी काय करायची, अशा मिरच्या भाजायची, मीठ वगैरे घालायची, कोथिंबीर वगैरे घालून त्यावरती जी आपण गरमागरम भाकरी बनवून ठेवलेली असते ती भाकरी या खरड्यावरती अशी झाकून ठेवायची. आणि मग हा खरडा साधारणपणे मिरच्या थोड्याशा थंड झाल्या की मग एका तांब्याच्या भांड्याने किंवा मग एखाद्या मडक्याने लहानशा तो जो खरडा आहे तो बारीक करायची. आणि मग तो खरडा वाटीमध्ये काढून जी भाकरी ठेवलेली असायची खरड्यावरती त्या भाकरीने तवा असा छान असा पुसून घ्यायची. आणि मग हीच भाकरी आम्हाला असं छान असं गोल रोल करून तो खायला द्यायची. खूप चवदार लागायची. ह्या गावच्या आठवणी आहेत आणि लहानपणीच्या आठवणी आहेत. या सगळ्या जेव्हा रेसिपी आपण बनवतो, जसं की झुणका झाला, त्याच्यानंतर खरडा झाला, तर आजीची खूप आठवण येते. कारण की तिच्या काही अशा सवयी होत्या किंवा तिचं असं काहीतरी स्वयंपाकघरामध्ये तिच्या काही लगबगी असायच्या करताना हालचाली वगैरे, तर त्या मला फार आवडायच्या. आजी म्हणजे स्वयंपाकामध्ये सुगरणच होती माझी. तर आता इथे खरडा झालेला आहे आणि आता तो मी वाटीमध्ये काढून घेते. आणि आता सगळा स्वयंपाक झाल्यानंतर एक किचन सगळं झालेलं आहे, तर जेवून घेणार आहे आणि मग सगळं मी आवरून घेते. त्याआधी हा किचनचा ओटा स्वच्छ आवरून घेते. तर खरडा बनवत असताना थोडंसं त्यामध्ये मिरच्यांमध्ये मी थोडंसं तेल घातलं होतं आणि ते तेल बऱ्यापैकी ते गॅसच्या ओट्यावरती आजूबाजूला उडलेलं आहे. तर ते आता सगळं साफ करून घेते, म्हणजे कसं आहे की किचनचा ओटा गॅस जरा स्वच्छ दिसेल. तर आधी पुसून घेणार आहे आणि मग नंतर स्प्रेने क्लीन करून घेते गॅसचा ओटा. आज भरपूर अशी कामं करायची होती आणि त्यामध्येच एक वाढीव काम म्हणजे मुलाचा प्रोजेक्ट आता बनवायचा आलेला आहे. कारण की कसं आहे, मुलांना किती जरी सांगितलं की तू आता मोठा झालेला आहेस आणि तुझ्या हाताने आता तू तुझं डोकं लाव आणि तू स्वतः जरा हा प्रोजेक्ट करताना जरा आयडिया वगैरे सांग मला, कशा वगैरे प्रोजेक्ट आपण करू शकतो. जर नाहीच समजलं तर आपल्याला गुगल आहे, गुगलवरून भरपूर सारी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत असते. जे नॉलेज आहे ते भरपूर असं वरतून पडत असतं गुगलवरून आणि आपल्याला ते फक्त घेता आलं पाहिजे. पण आपण कितीही सांगितलं तरी पण मुलांना ते समजत नाही. मुलं जास्तीत जास्त खेळण्यामध्ये, ऑनलाईन गेम वगैरे खेळण्यामध्ये वेळ घालवतात आणि म्हणूनच आज मी त्याला थोडीशी बडबड केली लहान्याला, की थोडेफार तरी नॉलेजेबल व्हिडिओ बघत जा, जेणेकरून आपल्याला प्रोजेक्ट करताना किंवा मग टीचर भरपूर काही क्वेश्चन वगैरे विचारत असतात शाळेमध्ये, तर अशा वेळेस आपल्याला काहीतरी समजलं पाहिजे, त्याची उत्तरं आपल्याला आली पाहिजेत. नुसतं पुस्तकी ज्ञान असून फायदा नाहीये. तर थोडीशी बडबड केली त्याला आणि नंतर तो बऱ्यापैकी त्याने सर्च केलं, पण तरी देखील त्याला पाहिजे तसं मिळालं नाही. तर म्हटलं ठीक आहे, आता इथे मलाच त्याला थोडीशी हेल्प करावी लागेल. कारण की मुलांच्या अभ्यासामध्ये आणि प्रोजेक्ट वगैरे असं काही काम असेल किंवा मग एक्झामची तयारी वगैरे करायची असेल, तर मुलांचे पप्पा त्याच्यामध्ये अजिबातच सहभाग नसतो त्यांचा. मलाच लक्ष घालावं लागतं त्याच्यामध्ये. तर मग आता म्हटलं की चला जेवण वगैरे झाल्यानंतर हा प्रोजेक्ट बनवून देऊया. किचनचा ओटा आवरला, त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि आता ही जी भांडी आहेत स्वयंपाकाची आणि जेवणाची, तर ती आता सगळीच घासून घेते. तर मुलगा देखील कॉलेजवरून आला होता, त्याला देखील आता सगळं जेवण वगैरे दिलं होतं, तो जेवत बसलाय आणि तोपर्यंत इथे मी आता आवरून घेते. भांडी वगैरे सगळी झाली की मग आता माझं किचन स्वच्छ झालं, म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी डबा बनवायला किचनमध्ये येईल तर माझं किचन स्वच्छ असं दिसलं पाहिजे आणि मला काम करताना थोडाफार तरी हुरूप आला पाहिजे. तर आता भांडी सगळी घासून घेतली एकत्रच. किचनचं सिंक त्याआधी घासून घेतलं आणि मग नंतर भांडी घासून घेतली.
आणि आता ही भांडी सगळी पटापट धुवून घेते। आता भांडी वगैरे घासून झाली, किचन वगैरे आवरून झालं, इतकंच काम काही संपत नाही आपल्या गृहिणींचं। आणि मग इथून पुढे दुसऱ्या दिवसाची तयारी देखील आपल्याला करायची असते। जसं की सकाळीच डबा आपल्याला द्यायचा असतो तर त्याच्यासाठी भाजी वगैरे निवडून ठेवायची असते। आणि योगायोगाने असं झालं की मी आदल्या दिवशीच भाज्या वगैरे आणल्या होत्या। त्यामध्ये वाटाणे 1 किलो आणले होते आणि यांनी मेथीची भाजी आणली होती आणि ती काही मी साफ केलीच नव्हती। आणि आता आज मला कुठल्याही परिस्थितीमध्ये ती भाजी साफ करून घ्यायची आहे। तर आता इथे भांडी सगळी झालेली आहेत माझी आणि आता हे सगळं आवरून मी आता भाज्या निवडायला घेणार आहे। आपण एक गृहिणी आहोत, सोबतच आई आहोत आणि पूर्ण घराची जबाबदारी आपल्यावर असते। अशा वेळेस या जबाबदाऱ्या पार पाडत असताना कारण सांगून उपयोग होत नाही। तर आता दुसऱ्या दिवशीची तयारी तर मी करत आहे। पटापट मी इथे वाटाणे अर्धे निवडून घेतले आणि आता इथे माझे मिस्टर देखील आले होते आणि त्यांना म्हटलं की मला जरा मदत करा आणि त्यांनी देखील मला मदत करायला सुरुवात केलेली आहे। तर आता हे चित्र प्रत्येक घरामध्ये दिसत असतं। गृहिणी, आई आणि वडील यांचा रोल आपल्या घरातली कामं पटापट कशी होतील हे मॅनेज करण्यासाठी दोघंही हातभार लावत असतात। तर इथे मी पटापट मेथीची भाजी निवडून घेते आणि तिकडे माझे मिस्टर मला वाटाणे निवडून देत आहेत। आता या दोन्ही भाज्या निवडून झाल्या की माझी उद्याची तयारी झालेली आहे। आणि हे सगळं करत असताना आमचं मनोरंजन देखील चालू आहे। इंडियन आयडॉल आम्ही बघतोय दोघं जण। भाज्या वगैरे निवडून झाल्यानंतर हे सगळं आवरून घेतलं आणि इथे आता माझ्या मुलाचा प्रोजेक्ट मी करतीये। प्रोजेक्ट शाळेने टीचरने आपल्याला दिलेले असतात मुलांना, पण मुलं ही थोडीफार पॅरेंट्सची मदत घेतातच आणि पॅरेंट्सने देखील थोडंफार मुलांना प्रोजेक्ट करताना समजावून सांगणं गरजेचं आहे। म्हणजेच मुलांना त्या आयडिया येत जातात आणि पुढे जाऊन आपण कशा पद्धतीने हे एक्सप्लेन केलं पाहिजे टीचरला, प्रोजेक्ट कशा पद्धतीने करता आला पाहिजे, त्यासाठी आपल्याला कोणतं नॉलेज असलं पाहिजे। उगाच आपण लॅपटॉप, मोबाईल किंवा टॅब हातामध्ये घेतलाय म्हणून नुसता गेमच खेळला पाहिजे का? तर नॉलेजेबल व्हिडिओ देखील आपल्याला लक्षात असले पाहिजे, ते आपण ऐकले पाहिजेत, बघितले पाहिजेत। तर हे सगळं आज मी माझ्या मुलाला सांगत होते। तर आजच्या प्रोजेक्टचं जो टॉपिक होता तर तो होता सर्कलचा होता आणि डायमीटर रिलेशन आपल्याला दाखवायचं होतं त्या सर्कलमध्ये। तर ते त्याला मी समजावून सांगते। एक कंटेनर घेतलेला आहे प्लास्टिकचा आणि त्याचं लीड आणि एक बांगडी घेतलेली, ते तिथे स्टिक केलेलं आहे। व्यवस्थित त्याला समजावून सांगितलं आणि त्याला सांगितलं उद्या टीचरला दाखवत असताना हे तुला व्यवस्थित एक्सप्लेन करता आलं पाहिजे, तरच तुझ्या प्रोजेक्टचा काहीतरी अर्थ आहे। नाहीतर मी नुसतं करून दिलंय, सांगितलंय आणि तिथे जाऊन तू नुसता प्रोजेक्ट दाखवला तर त्याला काही उपयोग नाही। तो एक्सप्लेन देखील करता आला पाहिजे। तर रात्रीचे जवळपास 11:30 वाजून गेलेले आहेत। एक आई, गृहिणी आणि टीचर म्हणून माझी कामं आणखीनही चालूच आहेत। तर बस आजच्या रुटीनमध्ये इतकंच। भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।